वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सारिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय बंगालचं फेमस असं मिष्टी दही। तर आज आपण उन्हाळा स्पेशल दह्याची रेसिपी बघतोय। खूप टेस्टी असं हे दही आहे। वड्या कशा पडल्या पाहिजेत दह्याच्या आणि खायलाही टेस्टी लागलं पाहिजे। तर त्यासाठी आज छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा। आपण घरी तर नेहमी दही लावतो, त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी पद्धत आहे बघा। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गोकुळचं दूध घेतलंय। त्याचबरोबर मोठे 2 चम्मच दही, 15 चम्मच साखर आणि 2 चम्मच मिल्क पावडर घेतलेले आहे। दूध घेताना नेहमी फुल फॅट दूध घ्यायचं आहे, म्हणजे घट्टमुट असं दही लागलं जातं। चला तर आता मी दूध गरम व्हायला ठेवून देते। त्याचबरोबर एका साईडला कढईही घेतलेली आहे, जाड बुडाची कढई घ्यायची। बघा तुम्हाला दाखवते, दूध गरम व्हायला ठेवले आणि कढईही गरम व्हायला ठेवून दिलेली आहे। आता ह्या कढईमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला कॅरमल शुगर करून घ्यायची आहे। मिष्टी दही लावताना त्याच्यासाठी कॅरमल शुगरची गरज असते। तर बघा मी साखर टाकलेली आहे, 15 चम्मच साखर आहे अर्धा लिटर दह्यासाठी। तर आपण वरून साखर न टाकता हे दही असंच खाल्लं तरी खूप छान लागतं। चला तर साखर टाकून मी हलवून घेते। त्याच्यामध्ये 2 चम्मच पाणी टाकायचं आहे, नाही टाकलं तरीही चालेल, पण कॅरमल शुगर करताना पाणी टाकत नाहीत। पण काय होतं, बऱ्याच वेळा पटकन ते कॅरमल होती थोडी साखर असली की आणि पुढे जाते। तर पुढे गेल्यानंतर त्याचा कडवटपणा उतरतो साखरेचा, त्याच्यामुळे थोडंसं 2 चम्मच पाणी टाकायचे। बघा मी कॅरमल करून घेतले। आता दूधही आपण गरम करून घेतलं होतं, ते कॅरमल झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता हे दूध ओतलेलं आहे, अर्ध दूध ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची 2 चम्मच आणि कंटिन्यू हलवत राहायचे, जेणेकरून गाठी होऊ नयेत, त्यासाठी कंटिन्यू हलवत राहायचे। थोडासा घट्टपणा आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आता मी कंटिन्यू हलवते बघा। चला आपलं दूध छान असं थोडं घट्ट झालंय। मी गॅस बंद करून कढई खाली उतरवून घेते आणि हे जे आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचे दूध। बघा आता जे आपण दही घेतलं होतं ते दही पूर्ण मॅशरच्या साहाय्याने फिरवून घेतलेलं आहे, त्यातल्या गाठ्या फोडून घेतलेल्या आहेत। तर आता जे आहे ते परत आपल्याला दही थंड करण्यासाठी बघा हलवून घ्यायचे आणि जे पहिलं दूध राहिलं होतं अर्ध्या लिटर मधलं तेही थंड झालेलं आहे। ते दूध आता ह्याच्यामध्ये टाकून सर्व असं मिक्स करून घेते। आणि तुमच्याकडे बीटर असेल, बीटरने हलवलं तरी चालेल किंवा मॅशरने हलवलं तरीही चालेल। पूर्ण फेस येईपर्यंत दूध आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय। दही, दूध आणि मिल्क पावडर टाकलेलं पूर्ण फेस येऊ द्यायचा। फेस आल्यानंतर आपलं दही जे आहे ते खूप छान तयार होतं बघा। पूर्ण असं हलवून मी थंड करून घेते। दही लावताना पूर्ण थंड दूध घ्यायचं नाही, तर थोडंसं कोमट असं दूध घ्यायचं आहे बघा। मॅशरच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आणि फेस करून घ्यायचा आहे। चला तर पूर्ण असा फेस होईपर्यंत हलवून घ्या, जेणेकरून आपलं दही छान लागलं जाईल। तर तुमच्याकडं मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यात लावा, नसेल तर चिनी माती किंवा स्टीलच्या भांड्यातही जरी लावलं तरी दही खूप छान लागतं मिष्टी दही। तर आज आपण लावणार आहोत ते म्हणजे आपल्याकडे छोटे छोटे माठ असतात त्याच्यामध्ये आणि चिनी मातीच्या बाउलमध्ये मी दही लावून घेणार आहे बघा। सगळ्यात पहिलं तर मी ह्या मटक्यामध्ये छोट्याशा दूध ओतून घेते आणि हे असंच ठेवून देणार आहे। त्याच्यामध्ये खूप छान असं दही तयार होतं। आणि बघा हे चिनी मातीचं भांडं घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे मातीचं मोठं भांडं नव्हतं, तर मी चिनी मातीच्या भांड्यामध्येच दही जे आहे ते मी कंटिन्यू लावत असते। तर अशा पद्धतीने मी दही लावून घेतलेलं आहे। दूध पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचे, नाहीतर गरम असं दुधामध्ये झाकण ठेवलं तर त्याच्यातलं पाणी सुटतं आणि दही आपलं घट्ट असं लागत नाही। चला तर मी हे 7 ते 8 तास असंच ठेवून देणार आहे पॅक, आणि 8 तासाने आता आपण खोलून पाहूया। हे पहा 8 तास झालेत बघा, दही खूप छान असं जमलेलं आहे। दही तुम्ही 6 तास असंच बाहेर ठेवा आणि 2 तास नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या। मिष्टी दही फ्रीजमधलं जर खाल्लं तर खूप छान लागतं, थंडावा असतो त्याच्यामुळे दही छान लागतं। तर आपलं आता 8 तास झालेले आहेत, दही खूप छान असं तयार झालेलं आहे बघा। मी एका चम्मचच्या साहाय्याने तुम्हाला काढून दाखवते, छान अशा वड्या पडतील असं आपलं दही तयार झालेलं आहे।
हे बघा मस्त अशा वड्या तयार होतात. इथपर्यंत घट्ट असं आपलं दही तयार झालेलं आहे. तुम्ही चम्मचनी किंवा चाकूच्या साह्याने कशाच्याही साह्याने हे दही काढू शकता. खूप सुंदर अशी ही मिष्टी दह्याची रेसिपी आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला छान छान अशा व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओही छान असे बघायला भेटतील. चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. ही बंगालची फेमस रेसिपी आहे मिष्टी दही. तर आज आपण घरी कसं तयार करायचं ते दाखवलेलं आहे. बघा ह्याच्यामधलं ही दही जे आहे ते खूप छान लागलेलं आहे. आता ह्याच्यामधलं मला वड्या काढून दाखवता येणार नाहीत तर मी चम्मचच्या साह्याने असं उचलून घेतलेलं आहे बघा. चला तर मातीच्या भांड्यातलं दही जे आहे ते खायला खूप टेस्टी लागतं. तर असो, आपल्याकडे जर मातीचं भांडं नसेल तर चिनी मातीच्या भांड्यात लावा किंवा स्टीलच्या भांड्यात लावलं तरीही चालेल. मस्त अशी आपली टेस्टी अशी ही स्वीट रेसिपी तयार झालेली आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जाता जाता. बाय बाय.